इचलकरंजी महापालिकेने जे प्रदूषण मुक्तीसाठी समिती निवडलेली आहे त्या समितीची बैठक आत्ता झाली आणि त्यामध्ये प्राधान्यानं एकच विषय होता की प्रोसेस किती दिवस बंद ठेवायचा। मग त्यावर सगळी चर्चा होऊन जवळपास 2-2.5 तास याच्यामध्ये बैठकीमध्ये चर्चा करून अशा निर्णयापर्यंत आलेला आहे की प्रोसेसवाल्यांना जर त्यांच्या प्रोसेस चालू करायचे आहेत आणि त्यातून जे बाहेर पडणारं जे पाणी आहे ते शेतकरी कोण घेणार आहेत त्या शेतकऱ्यांची खात्री करून घ्यायची आहे, त्यांचं खरोखरच तिथं शेत आहे का बघायचं आहे आणि जेवढे शेतकरी पाणी घ्यायला संमती देतील त्या शेतकऱ्यांना जेवढं पाणी लागणार आहे तेवढंच पाणी तिने त्या प्रोसेसवाल्यांनी तेवढं चालू करायचं आणि त्यानंतर ते बंद करायचं असं ठरलेलं आहे। आणि या सगळ्या प्रोसिजरला आत्ता जे त्या प्रोसेसवाल्यांच्याकडून जे तारदाळ पाणी न्यायचं नियोजन चालू आहे कायमस्वरूपी उपाय म्हणून त्याला 27 तारखेपर्यंत आता आम्ही मुदत दिलेली आहे। म्हणजे या कमिटीने ज्यांचे महापौर अध्यक्ष आहेत या कमिटीनं 27 तारखेपर्यंत ती योजना पूर्ण करून तिथं पाणी घेऊन जायचं आहे तारदाळमध्ये। जर 27 तारखेपर्यंत जर पाणी घेऊन जायचं नसणे जमलं नाही तर जोपर्यंत ते पाणी तिथं घेऊन जाणार नाही तोपर्यंत त्यांना प्रोसेस चालू करता येणार नाही। अशा पद्धतीचा हा निर्णय झालेला आहे। आता शेतकऱ्यांची खात्री करणे, शेतकऱ्यांच्याकडून ते संमतीपत्र घेणे आणि शेतकऱ्यांना जेवढं पाणी लागणार आहे तेवढंच पाणी देणे आणि जे शेतकरी त्या पाणीपुरवठा योजनेमधून नदीवरून पाण्याची उचल करतात त्या शेतकऱ्यांची लाईन त्या नदीवरची कट करणे अशा पद्धतीचा आता निर्णय झालेला आहे। त्याचं सगळं हे कन्फर्मेशन होत नाही, याची सगळ्यांची पडताळणी होत नाही तोपर्यंत प्रोसेस थांबवायचे आहेत। ह्या गोष्टीला किती दिवस लागतील ह्याला काय टाईम बॉन्ड नाही, जोपर्यंत हे कन्फर्मेशन होत नाही तोपर्यंत त्यांना ते चालू करता येईल। सबस्क्राईब करा आणि परिसरातील ताज्या घडामोडी सर्वात आधी बघण्यासाठी बेल आयकॉन